कविता म्हणजे काय? फर्स्ट इयरच्या विशिष्ट वाङ्मय प्रकाराचा अभ्यास या विषयाअंतर्गत आपण कविता म्हणजे काय या विषयावर चर्चा करतो आहोत. कविता म्हणजे काय हा विषय समजून घेण्याआधी आपण कवितेची वाटचाल आणि कवितेचे घटक या विषयावर चर्चा आपली झालेली आहे आणि आता आपण कविता म्हणजे काय या विषयावर बोलणार आहोत. कविता म्हणजे काय या विषयावर बोलत असताना आपल्याला कवितेची भारतीय आणि पाश्चात्य विचारवंतांनी ज्या व्याख्या केलेली आहे त्या व्याख्यांचा परामर्श आपण आज घेणार आहोत. भारतीय साहित्य विचारवंत आणि पाश्चात्य साहित्य विचारवंत या दोघांनी कवितेची व्याख्या करत असताना कवितेच्या वेगवेगळ्या घटकांना आणि कवितेच्या स्वरूपाला म्हणजे महत्त्व दिलेलं आहे. आणि आपल्या व्याख्येतून त्यांनी कवितेचं स्वरूप मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे स्वरूप मांडत असताना त्यांनी ज्या ज्या घटकांना महत्त्व दिलेलं आहे त्या सर्वांची चर्चा आपण यापूर्वी केलेली आहेच, परंतु काही घटक असे आहेत की जे चर्चेला या व्याख्यांच्या माध्यमातून येतील तेव्हा तुम्हाला ते कळतीलच. कविता म्हणजे काय? साहित्याच्या संदर्भामध्ये प्राचीन काळापासून साहित्य म्हणजे काय या प्रश्नाची चर्चा होत आलेली आहे. साहित्य हे मानवी भावभावनांच्या आविष्काराच्या गरजेतून निर्माण झालेलं आहे. प्राचीन भारतीय साहित्याला काव्य असं संबोधलं गेलंय. त्यामागे तत्कालीन साहित्यात म्हणजे त्या काळामध्ये जो साहित्याचा आविष्कार होता हा काव्यात्मक होता आणि म्हणून प्राचीन भारतीय साहित्याला काव्य असं संबोधलं गेलं. आता हे काव्य संबोधत असताना एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की कोणत्याही साहित्य प्रकाराची म्हणजे कोणत्याही देशातल्या साहित्य प्रकाराची सुरुवात ही काव्यात्मक आविष्कारापासूनच झालेली आहे आणि ही सुरुवात काव्यात्मक आविष्कारापासून होण्यामागे अनेक गोष्टी कारण आहेत. त्यांचा विचार साहित्याच्या म्हणजे काव्याच्या वेगवेगळ्या व्याख्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. कुठल्याही भाषेतील प्रथम साहित्य निर्मिती ही पद्यात्मक किंवा काव्यात्मकच आहे आणि म्हणून काव्य हा शब्द साहित्याच्या संदर्भामध्ये उच्चारला गेला. म्हणजे साहित्य म्हणजेच काव्य आणि त्यालाच वाङ्मय असेही आपण म्हणतो. इंग्रजीमध्ये त्याला लिटरेचर असं म्हणतात. प्राचीन भारतीय साहित्यामध्ये अनेक संस्कृत आणि इंग्रजी समीक्षकांनी कवितेची व्याख्या आपल्या आकलनानुसार करण्याचा प्रयत्न केला.
साहित्याचे मूलभूत 3 प्रकार त्यांनी मानले. कथनात्मक, नाट्यात्मक आणि काव्यात्मक साहित्य, असे हे 3 प्रकार आहेत. यात प्रामुख्याने एकत्रित विचार केला तर 4 प्रकार सांगता येतात. कथनात्मक साहित्यामध्ये कथा आणि कादंबरी हे 2 साहित्य प्रकार, आणि काव्यात्मक मध्ये कविता हा साहित्य प्रकार, नाट्यात्मक मध्ये नाटक, असे 4 प्रमुख प्रकार आपल्याला सांगता येतील. परंतु साहित्याचे हे प्रकार अभ्यासकांनी जे मांडले ते आपल्या अभ्यासाच्या सोयीसाठी पाडलेले आहे. साहित्य प्रकारांच्या संदर्भात 2 भूमिका मांडल्या गेल्या. एक म्हणजे एक सत्ववादी भूमिका आणि दुसरी म्हणजे नाममात्रवादी भूमिका. या दोन्ही भूमिकांबाबत वाल कुलकर्णी गौरव ग्रंथामध्ये डॉक्टर मिलिंद मालशे यांनी मांडणी केलेली आहे. त्यातून साहित्याचे प्रकार असावेत की असू नयेत या संबंधीच्या ह्या 2 भूमिका आहेत. आता हे प्रकार असावेत की असू नयेत ही चर्चा आपल्याला करायची नाहीये. हे प्रकार आहेत आणि त्यातला काव्य या साहित्य प्रकाराची आपण चर्चा करतोय. आता कवितेच्या संदर्भामध्ये ज्या वेगवेगळ्या व्याख्या वेगवेगळ्या विचारवंतांनी मांडल्या, त्या व्याख्यांमधून एक गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे कविता हा स्वतंत्र साहित्य प्रकार आहे. आता कविता हा स्वतंत्र साहित्य प्रकार आहे म्हटल्यानंतर कविता या साहित्य प्रकाराच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या विचारवंतांनी काय विचार केला, त्यात भारतीय साहित्य विचारवंत जे होते त्यांनी नेमकं कविते संदर्भात काय म्हटलेलं आहे हे आपण पाहू. पण याआधी तुम्हाला एक सांगतो की जेव्हा भारतीय साहित्य विचारवंत असं आपण म्हणतो तेव्हा भारतीयलाच काही समानार्थी शब्द पण आहे. ते म्हणजे पौर्वात्य साहित्य विचारवंत किंवा संस्कृत साहित्य विचारवंत असे शब्द त्याला आहेत. पौर्वात्य किंवा संस्कृत विचारवंत हे म्हणत असताना भारतीय विचारवंतांचा आपण विचार करतो आहोत हे आपण पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे. आता हे जे भारतीय विचारवंत आहेत त्यांनी नेमकं काय मांडण्याचा प्रयत्न केला हे आपण आता भारतीय विचारवंतांच्या व्याख्यांमध्ये पाहू. भारतीय साहित्य विचारवंतांमध्ये भामह, रुद्रट, दंडी, वामन, मम्मट आणि जगन्नाथ आणि असे आणखी काही विचारवंत आहेत, परंतु आपण उदाहरणादाखल या विचारवंतांचा विचार करूया. तर या विचारवंतांनी साहित्याच्या संदर्भामध्ये चर्चा केलेली आहे. हे जे विचारवंत आहेत त्यांच्या मते साहित्य हे या त्यांच्या व्याख्येमध्ये मांडलेल्या वेगवेगळ्या घटकांमधून सिद्ध होत असते आणि फक्त साहित्यच नव्हे तर काव्याच्या संदर्भातही ते ही सगळी चर्चा करत आहे. भामह हा विचारवंत म्हणतो, बघा तुम्ही या व्याख्यांकडे जर नजर टाकली तर तुमच्या लक्षात येईल की या सर्वच व्याख्या संस्कृत मध्ये आहेत. म्हणजे संस्कृत पुरातन संस्कृत साहित्यामध्ये काव्याबद्दल त्याच्या स्वरूपाबद्दल किती चिंतन केलं गेलेलं आहे पहा. भामह म्हणतो शब्दार्थ सहितौ काव्यम. प्रत्येक व्याख्येच्या खाली त्याचा मराठीत अर्थ आपण दिलेला आहे. मी तुम्हाला सांगेल की या स्लाइडचा तुम्ही स्क्रीनशॉट काढायला हरकत नाही, कारण या व्याख्या म्हणजे ही व्याख्या कोणती व्याख्या कोणी दिली किंवा कोणत्या विचारवंताने काव्याच्या कोणत्या घटकाचा उल्लेख केलेला आहे याची माहिती तुम्हाला या व्याख्यांमधून मिळेल.
भाम म्हणतो शब्दार्थौ सहितौ काव्यम, म्हणजे शब्द आणि अर्थ यांचे सहितत्व, म्हणजे शब्द आणि अर्थ जेव्हा कोणत्याही वाक्यरचनेमध्ये कोणत्याही लेखनामध्ये जेव्हा ते एकत्र येतात, त्यांचं सहितत्व म्हणजे एकत्र येणं, शब्दाला चिकटलेला विशिष्ट अर्थ यांचं एकत्रीकरण म्हणजे काव्य असं भामह म्हणतो. परंतु फक्त काव्यामध्ये शब्द आणि अर्थ यांचं अस्तित्व असतं का? काव्यामध्ये आणखी काही गोष्टी असतात. काव्याचे वेगवेगळे घटक आहेत. प्रतिमा, प्रतीक, लय. मग शब्द आणि अर्थ यांच्या या दोन घटकांच्या माध्यमातूनच काव्य निर्माण होईल का? तर तसं शक्य नाही. त्यामुळे भामहनं केलेली ही जी व्याख्या आहे ती व्याख्या अपुरी आहे. काव्याच्या पूर्ण स्वरूपाला प्रकट करणारी ती व्याख्या नाही. त्यामुळे अर्थ आणि शब्द हे केवळ वाच्य आणि वाचक नाहीत, आणि म्हणून ही व्याख्या अपूर्ण आहे असं आपल्याला म्हणता येतं. मग आता रुद्रट काय म्हणतो? रुद्रट नावाचा जो संस्कृत विचारवंत आहे त्याच्या मते ननु शब्दार्थौ काव्यम, त्याचं म्हणणं आहे की खरोखरच शब्द आणि अर्थ म्हणजे काव्य. आता भामह म्हणतो शब्द आणि अर्थ यांचं एकत्रीकरण म्हणजे काव्य, ते अपूर्ण आहे ती व्याख्या. रुद्रट म्हणतो फक्त शब्द आणि अर्थ म्हणजे काव्य. आता शब्दाला विशिष्ट अर्थ हा असतोच. मग कस काय कोणताही लेखक किंवा कोणताही व्यक्ती जेव्हा लेखन करतो तेव्हा त्या लेखनाला लेखनत्व केव्हा मिळतं? जेव्हा तो विशिष्ट अर्थपूर्ण असे शब्द लिहितो तेव्हा. पण माणसाने लिहिलेलं कोणतंही लेखन हे काव्य असेल असं नाही. त्यानं अर्थपूर्ण शब्द लिहिलेले असू शकतात, परंतु त्यानं लिहिलेले सगळेच अर्थपूर्ण शब्द हे काव्य नसतात. आणि म्हणून रुद्रटने सांगितलेली ननु शब्दार्थौ काव्यम ही व्याख्या सुद्धा अपूर्ण आहे, कारण त्यातून काव्याचं स्वरूप पूर्णतः स्पष्ट होत नाही. मग दंडी नावाचा जो विचारवंत आहे त्या दंडीची व्याख्या काय आहे पहा. दंडी नावाचा विचारवंत म्हणतो शरीरम तावदिष्टार्थ व्यवच्छिन्ना पदावली म्हणजे काव्य. शरीर म्हणजे कवितेची रचना, कविता ज्या साहित्य किंवा काव्य ज्या शब्दांच्या माध्यमातून उभं राहिलं ती रचना म्हणजे काव्य शरीर. ते काव्य शरीर कसं असलं पाहिजे? तर इष्ट अर्थाने युक्त असलेली पदावली, तावदिष्टार्थ व्यवच्छिन्ना पदावली. इष्ट अर्थाने युक्त असलेली पदावली म्हणजे काव्य शरीर, अशी कवितेची किंवा काव्याची व्याख्या कोणी केलेली आहे? दंडीने केलेली आहे. इथेही तो शब्द आणि अर्थ यांनाच महत्व देतोय पहा. पण प्रत्येक इष्ट अर्थाने युक्त असलेली पदावली ही कविता होऊ शकते का? पदावली म्हणजे वाक्यरचना. मग आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये जे काय वाक्य लिहिलेलं असेल, समजा एखाद्या अर्थशास्त्राच्या पुस्तकातलं भारत हा कृषी प्रधान देश आहे हे वाक्य आहे, ही कविता होईल का? नाही होणार.
त्यामुळे दंडीनं केलेली शरीरम तावदिष्टार्थ व्यवच्छिन्ना पदावली ही व्याख्या अपूर्ण आहे. बघा, भामह, रुद्रट, दंडी या तिघांनी अपूर्ण व्याख्या केल्या. काव्याचं स्वरूप सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला शब्द आणि अर्थ यांच्या माध्यमातून, परंतु ते स्वरूप अपुरे सांगितलं. पूर्णतः स्वरूप सिद्ध होऊ शकलं नाही काव्याचं त्यांच्या व्याख्यांमधून. फक्त त्यांनी जो काव्याच्या संकल्पनेसंदर्भात विचार केला तो विचार मात्र त्यांनी प्रकट केला, परंतु काव्याचं पूर्णतः स्वरूप प्रकट करायला ते अयशस्वी झाले. मग वामन हा जो विचारवंत आहे त्याचं काय म्हणणं आहे? तर वामन म्हणतो रीती ही आत्मा काव्यस्य. रीती हाच काव्याचा आत्मा आहे. आता रीती म्हणजे पद्धत, एखाद्या विशिष्ट पद्धतीनं आविष्कृत होणारी पदावली म्हणजे काव्य, असं त्याचं म्हणणं आहे. रीती म्हणजे विशिष्ट गुणांनी युक्त अशी पदावली. पदावली म्हणत असताना मी मगाशी सांगितलं की वाक्यरचना. मग आता कोणते गुण? विशिष्ट गुणांनी युक्त अशी पदावली म्हणजे काव्याचा आत्मा, मान्य. पण मग कोणत्या गुणांनी ते मात्र त्यांनी सांगितलेलं नाही. बरं, सांगितलंही असतं की सानुक्रम रचनेतून निर्माण, म्हणजे सानुक्रम रचना किंवा अर्थपूर्ण रचना किंवा सुंदर सौंदर्याचं वर्णन करणारे शब्द, तर फक्त एवढेच गुण असतात का कोणत्याही वाक्यामध्ये? त्या वाक्यात अनंत गुण असू शकतात. त्यामुळे फक्त काही विशिष्ट गुणांनी युक्त वाक्य लिहिलं म्हणजे कविता होईल असं नाही. म्हणून वामनानं सांगितलेली रीती आत्मा काव्यस्य ही व्याख्या सुद्धा अपूर्ण आहे. ती परिपूर्ण व्याख्या नाही. भामह, रुद्रट, दंडी यांच्यासारखी ती अपूर्णच आहे. मग पुढे आणखी एक विचारवंत आला, मम्मट. त्या मम्मटाने म्हटलंय की तत् अदोषौ शब्दार्थौ सगुणौ अनलंकृती पुनः क्वापि. दोषरहित गुणयुक्त क्वचित स्फुट अलंकार रहित शब्दार्थ म्हणजे काव्य होय, असं मम्मटाचं म्हणणं आहे. आता दोषरहित आणि गुणयुक्त, क्वचित स्फुट अलंकार रहित, अथवा गुण, दोष, अलंकार या सर्वांचा उल्लेख करत असताना त्याने काव्याचं स्वरूप मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे पहा. परंतु याही पलीकडे जाऊन काव्यानं त्याचं स्वरूप बदललेलं आहे. आणि म्हणून मम्मटाची ही व्याख्या सुद्धा परिपूर्ण नाही. कारण विशिष्ट गुण शोधत असताना, आता तुम्ही दलित साहित्यातल्या कविता जर पाहिल्या, नामदेव ढसाळांच्या कविता जर तुम्ही पाहिल्या, तर त्या कविता समाज व्यवस्थेला एका तलवारीच्या टोकावर नेणाऱ्या कविता आहे. त्या कवितांमध्ये कुठलेही अलंकार दिसणार नाही तुम्हाला, कुठलेही गुण दिसणार नाही, परंतु ती कविता सर्वश्रेष्ठ कविता आहे. त्या कवितेने माणसाला माणसाकडे माणसासारखं पाहण्याची दृष्टी दिलेली आहे. मग त्याला तुम्ही कविता म्हणणार नाही का? मम्मटाच्या व्याख्येनुसार ती सुद्धा कविताच आहे. आणि म्हणून मम्मटाची व्याख्या सुद्धा अपूर्ण आहे. आता जगन्नाथ नावाचा जो साहित्य विचारवंत आहे तो काय म्हणतो पाहू.
रमणीयार्थ प्रतिपादक शब्द काव्यम. काय म्हणतो तो? रमणीय अर्थाचे प्रतिपादन करणारे शब्द म्हणजे काव्य. मग आता कोणत्याही शब्दातून, कोणत्याही पदावलीतून, वाक्यातून फक्त रमणीय अर्थ बाहेर पडला म्हणजे काव्य झालं असं काही आहे का? बरं, फक्त रमणीय अर्थालाच महत्व आहे का? मग ज्या काव्यातून कुठलंही रंजन होत नाही, परंतु सामाजिक प्रश्न मांडले जातात, मानवी मनातल्या दुःखाचं चित्रण करणारे जे काव्य आहे, त्यांना काव्य म्हणायचं की नाही म्हणायचं? मग ते जर काव्य म्हणून आपण स्वीकारले तर मग इथेही जगन्नाथची व्याख्या अपूर्ण ठरते. म्हणजे आता तुमच्या लक्षात आलं असेल की भामह, रुद्रट, दंडी, वामन, मम्मट, जगन्नाथ हे जे विचारवंत आहेत, या विचारवंतांनी काव्याचं स्वरूप सिद्ध करत असताना ज्या व्याख्या मांडल्या, त्यांचं जे म्हणणं त्यांनी अभिव्यक्त केलं, ते काव्याचं स्वरूप सिद्ध करणारं तर आहे, परंतु हे स्वरूप पूर्णतः सिद्ध होऊ शकत नाहीये त्यांच्या व्याख्यांमधून. आणि म्हणून या सगळ्या व्याख्या अपूर्ण आहेत हे आपल्या लक्षात येतं. मग आता यांच्या पलीकडे काही पाश्चात्य विचारवंत आहेत. त्या पाश्चात्य विचारवंतांनी सुद्धा काव्याच्या संदर्भामध्ये मांडणी केलेली आहे. आता मी तुम्हाला जसं म्हटलं मागे की भारतीय विचारवंत म्हणत असताना संस्कृत विचारवंत, पौर्वात्य विचारवंत, भारतीय विचारवंत या तिघांचा अर्थ एकच. म्हणजे आता आपण ज्या व्याख्या पाहिल्या, या व्याख्या भारतीय विचारवंतांच्या आहेत, त्यांनाच आपण संस्कृत विचारवंतांच्या पण व्याख्या म्हणतो, आणि त्यांनाच आपण भारतीय विचारवंतांच्या व्याख्या म्हणतो, पौर्वात्य विचारवंतांच्या व्याख्या म्हणतो. पौर्वात्य पूर्वेकडचे. आता पाश्चात्य म्हणजे पश्चिमेकडचे जे विचारवंत आहेत, मग पाश्चात्य विचारवंत म्हणत असताना वेस्टर्न थिंकर्स, यांनाच आपण इंग्रजी साहित्य विचारवंत म्हणतो. बघा, भारतीय म्हणजे संस्कृत झाले, पौर्वात्य, आणि पाश्चात्य म्हणजे इंग्रजी झाले, त्यांनाच वेस्टर्न असंही म्हटलं जातं. या पाश्चात्य विचारवंतांच्या व्याख्या आपण आता पाहू. पाश्चात्य विचारवंतांमध्ये हॅझलिट, कोलरिज, कोर्टहॉप, एडगर ॲलन पो, अर्नॉल्ड, वर्ड्सवर्थ हे सगळे विचारवंत एकत्र आलेले आहेत. या आणि अशा अनेक विचारवंत, मॅथ्यू अर्नॉल्ड आहे, किंवा तुमचं जॉन कीट्स आहे, वेगवेगळ्या विचारवंतांनी साहित्याचं स्वरूप, कवितेचं स्वरूप मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. हॅझलिट म्हणतो, जसं भारतीय साहित्य विचारवंतांच्या व्याख्या आपण पाहिल्या की त्यांनी काव्याचे जे वेगवेगळे घटक आहेत त्या घटकांचा विचार करून, बघा तुम्ही, शब्द, अर्थ, रीती, पदावली, अलंकार, गुण, दोष, रमणीय अर्थ, म्हणजे या सगळ्या घटकांचा त्यांनी विचार केलेला आहे. तसा पाश्चात्य विचारवंतांनी सुद्धा वेगवेगळ्या घटकांचा विचार केलेला आहे. त्यातला हॅझलिट हा जो विचारवंत आहे तो म्हणतो की द लँग्वेज ऑफ इमॅजिनेशन अँड पॅशन इज कॉल्ड पोएट्री.
काय म्हणतो तो? पोएट्री इज द लँग्वेज ऑफ इमॅजिनेशन अँड पॅशन. इमॅजिनेशन म्हणजे कल्पना आणि पॅशन म्हणजे भावना. कल्पना आणि भावना यांची भाषा म्हणजे कविता. बघा आता, तर कवितेमध्ये कल्पना असते, मानवी मनातल्या भावनाचं चित्रण कवितेमध्ये असतं. पण फक्त या दोन गोष्टी मांडल्या म्हणजे काव्य निर्माण होऊ शकत नाही. कल्पना आणि भावना या तर कथेमध्ये, कादंबरीमध्ये, नाटकामध्ये, ललित साहित्यामध्ये पण असतात. मग त्यांना तुम्ही कविता म्हणणार का? त्यामुळे काव्याचा विचार करत असताना, पोएट्रीचा विचार करत असताना, कवितेचा विचार करत असताना फक्त कल्पना आणि भावना हे महत्वाचे आहेत, परंतु फक्त हे दोनच घटक नाहीयेत, इतरही घटक आहेत. त्यांचाही विचार झाला पाहिजे. आणि म्हणून इतर भारतीय विचारवंतांप्रमाणे, त्यांच्या व्याख्यांप्रमाणे हॅझलिट म्हणत असलेली, हॅझलिट सांगत असलेली ही जी व्याख्या आहे ती सुद्धा अपूर्ण आहे. म्हणजे हॅझलिटने ज्या पद्धतीने काव्याचा विचार केला त्याच्यात त्यांनी दोनच घटकांचा विचार केला, कल्पना आणि भावना. पण या दोनही घटक काव्याचं पूर्ण स्वरूप नाही स्पष्ट करू शकत, कारण हे दोन घटक इतरही साहित्य प्रकारांमध्ये पाहायला मिळतात. त्यामुळे कवितेचं पूर्ण स्वरूप सिद्ध करणारे हे घटक नव्हे, म्हणून ही व्याख्या सुद्धा अपूर्ण आहे. कोलरिज नावाचा विचारवंत आहे, तो म्हणतो की द बेस्ट वर्ड्स इन बेस्ट ऑर्डर. काय म्हणतो तो? पोएट्री इज द बेस्ट वर्ड्स इन बेस्ट ऑर्डर. आता इथं तुमच्या लक्षात येईल ऑर्डर हा शब्द आलेला आहे. ऑर्डर म्हणजे काय? रचना. बेस्ट असली पाहिजे, सर्वोत्तम असली पाहिजे. उत्तम शब्दांची उत्तम रचना म्हणजे काव्य. म्हणजे कोलरिजने दोन गोष्टींना महत्व दिलं. एक म्हणजे उत्तम शब्दांना महत्व दिलं त्याने. कसे असले पाहिजे शब्द? उत्तम, सौंदर्याची निर्मिती करणारे, रंजन करणारे. आणि त्या शब्दा नुसते शब्द उत्तम असून चालत नाही, तर त्या उत्तम शब्दांना उत्तम पद्धतीनं मांडणी त्यांची केली पाहिजे, त्यांची रचना केली पाहिजे. मग फक्त शब्दांच्या उत्तमतेला किंवा शब्दांच्या उत्तम अशा रचनेला महत्व देणारी ही जी व्याख्या त्याने करण्याचा प्रयत्न केला, त्या व्याख्येतून तरी काव्याचं पूर्ण अंशानं स्वरूप सिद्ध होतं का? नाही होत. त्यामुळे हॅझलिट प्रमाणे कोलरिज सुद्धा दोनच घटकांना महत्व देतोय. हॅझलिट कल्पना आणि भावनाला महत्व देतोय, कोलरिज उत्तम शब्द आणि उत्तम रचनेला महत्व देतोय. त्यामुळे ती व्याख्या सुद्धा अपूर्ण आहे. मग कोर्ट हॉप नावाचा जो विचारवंत आहे पाश्चात्य, तो म्हणतोय की द आर्ट ऑफ प्रोड्युसिंग प्लेजर by the just expression of imaginative thought and feeling in metrical language. कवितेबद्दल, पोएट्री बद्दल कोर्ट हॉप म्हणतो, पोएट्री इज द आर्ट. पोएट्री काय? ही कला आहे. कशाची कला आहे? प्रोड्युसिंग प्लेजर, आनंद निर्मितीची कला. बघा, आनंद निर्मितीची कला काय आहे? काव्य, पोएट्री. पोएट्री इज द आर्ट ऑफ प्रोड्युसिंग. प्रोड्यूस करणे म्हणजे निर्माण करणे. काय प्रोड्युसिंग? प्लेजर.
बाय म्हणजे कशाने? जस्ट एक्सप्रेशन ऑफ इमॅजिनेटिव्ह थॉट अँड फिलिंग. भावना, कल्पना आणि विचार, इमॅजिनेटिव्ह थॉट अँड फिलिंग. भावना, कल्पना आणि विचार यांची मांडणी करून आनंद निर्मिती करण्याची कला म्हणजे काव्य होय. पण ही मांडणी कशी असली पाहिजे? नुसत्या भाषेतून असली पाहिजे, इन मेट्रिकल लँग्वेज, फक्त भाषेतून. मग भाषेमधून बघा, आता ही व्याख्या सुद्धा कशी गुळगुळीत व्याख्या आहे पहा. फक्त भाषेमधून कल्पना, भावना, विचार यांची मांडणी करणं म्हणजे कविता आहे का? कवितेची व्याख्या किंवा कवितेच्या स्वरूपाकडे पाहत असताना कोर्ट हॉपची ही व्याख्या तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करणारी निश्चित आहे, परंतु ती परिपूर्ण नाहीये. कारण त्याच्यामध्ये शब्द, त्यांच्याशी जुळलेला अर्थ, रीती, प्रतिमा, प्रतीक या काही घटकांचा विचारच झालेला नाही. त्यामुळे कोर्ट हॉपची व्याख्या सुद्धा हॅझलिट आणि कोलरिज प्रमाणे आणि इतर भारतीय विचारवंतांप्रमाणे अपूर्ण असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. एडगर एलन पो म्हणतो, द रिदमिक क्रिएशन ऑफ ब्युटी इज पोएट्री. कविता काय आहे? सौंदर्याची लयबद्ध निर्मिती. ब्युटी म्हणजे सौंदर्य, क्रिएशन निर्मिती, आणि रिदमिक म्हणजे लयबद्ध. एडगर एलन पोने बघा तुम्ही लयबद्धतेला महत्व दिलं. सौंदर्य त्याने म्हटलं की सौंदर्याची लयबद्ध निर्मिती म्हणजे काव्य. पण फक्त सौंदर्याची लयबद्ध निर्मिती साधून काव्याची निर्मिती होत नसते. अर्नॉल्ड म्हणतो, द मोस्ट डिलाइटफुल अँड परफेक्ट फॉर्म ऑफ अटरन्स that human words can reach is poetry. बघा इथे त्याने काय म्हटलेलं आहे, इथे हा सुद्धा आनंदाला, सौंदर्याला, रंजकतेला महत्व देतोय. द मोस्ट डिलाइटफुल अँड परफेक्ट फॉर्म ऑफ अटरन्स दॅट ह्युमन वर्ड्स कॅन रीच. ह्युमन वर्ड्स कॅन रीच म्हणजे मानवी मुखावाटे उच्चारल्या जाऊ शकणाऱ्या सर्वोत्तम उच्चार मानवी मुखावाटे होणारा. द मोस्ट डिलाइटफुल अत्यंत आनंददायी. परफेक्ट फॉर्म म्हणजे रचना. मानवी मुखावाटे उच्चारल्या जाणाऱ्या अत्यंत आनंददायी रचना म्हणजे काव्य, असं अर्नॉल्डने म्हटलेलं आहे, मॅथ्यू अर्नॉल्ड. कुठेतरी ही व्याख्या सुद्धा अपूर्ण वाटते. कारण मानवी जीवनातलं दुःख सुंदर असूच शकत नाही, आनंददायी असूच शकत नाही. त्या दुःखातून बाहेर पडणारी रचना जी आहे ती. पुढे वर्ड्सवर्थ नावाचा, विलियम वर्ड्सवर्थ नावाचा जो पाश्चात्य विचारवंत आहे, तो काय म्हणतो पहा. तो वर्ड्सवर्थ म्हणतो, द स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो of powerful feelings recollected in tranquility.
पोएट्री इज द स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो ऑफ पॉवरफुल फिलिंग्स रिकलेक्टेड इन ट्रँक्विलिटी. मानवाच्या मनाच्या खोल टप्प्यामध्ये दडून बसलेल्या भावनांचा उत्स्फूर्त आविष्कार, तीव्र भावनांचा, मानवी मनाच्या खोल कप्प्यात दडून बसलेल्या आहेत त्या तीव्र आहेत, पॉवरफुल फिलिंग, तीव्र भावना, त्यांचा स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो, उत्स्फूर्त, स्पॉन्टेनियस म्हणजे उत्स्फूर्त, ओव्हरफ्लो म्हणजे आविष्कार, त्या मानवी मनाच्या खोल कप्प्यामध्ये दडून बसलेल्या उत्स्फूर्त भावनांचा उत्स्फूर्त आविष्कार, तीव्र भावनांचा उत्स्फूर्त आविष्कार म्हणजे काव्य, असं त्याचं म्हणणं. आता फक्त मानवी मनातल्या भावनांना वर्ड्सवर्थ महत्व देतोय पहा. तुमच्या लक्षात आलं असेल की या म्हणजे भारतीय साहित्यिकांच्या व्याख्या, भामह, रुद्रट, दंडी, वामन, मम्मट, जगन्नाथ यांनी केलेल्या व्याख्या आणि पाश्चात्य विचारवंतांनी केलेल्या व्याख्या, यांच्यामध्ये निश्चित काही घटक वेगळे आहेत, परंतु काव्याची परिपूर्ण अशी व्याख्या ते करू शकलेले नाही. काव्याची व्याख्या काही मराठी समीक्षकांनी पण केलेली आहे. त्याच्यामध्ये वा ब पटवर्धन म्हणतात, हृदय संवेद्य अर्थ आणि रसाळ, तालबद्ध व समर्पक शब्द योजनांची रचना म्हणजे कविता. राश्री जोग म्हणतात, काव्य ही कला आहे व तिचे शिल्प, चित्र, नर्तन इत्यादी कलांबरोबर साधर्म्य आहे. या साऱ्या कलांचे अस्तित्व यातील सौंदर्य दर्शनावर अवलंबून आहे. बासी मर्ढेकर म्हणतात, अनुभवांची, एक मिनिट, आणि बासी मर्ढेकर म्हणतात, अनुभवांची किंवा भावनिक अर्थांची लयपूर्ण संघटना म्हणजे कविता. आणि सुधीर रसाळ म्हणतात, प्रतिमांची सेंद्रिय रचना म्हणजे कविता. आता बघा, या चारही मराठी समीक्षकांच्या व्याख्या जर आपण पाहिल्या तर पटवर्धन म्हणतात, तालबद्ध व समर्पक शब्द योजनांची रचना. राश्री जोग सौंदर्य दर्शनाला महत्व देतात. बासी मर्ढेकर अनुभवांची, भावनिकांची लयपूर्ण संघटनेला महत्व देतात. आणि सुधीर रसाळ प्रतिमांच्या सेंद्रिय रचनेला महत्व देतात. या व्याख्यांचा जर विचार केला तर वेगवेगळ्या समीक्षकांचं चिंतन आपल्या लक्षात येतं. कवितेतील जो काव्यानुभव असतो त्याद्वारे कवी नेहमीच शब्दांना एक वेगळा अर्थ देत असतो आणि त्यामुळे कवितेतल्या शब्दांना व त्यांच्या अर्थांना परस्परांशी तार्किक संबंधाने जोडता येते. कवितेत रचना कौशल्याला मध्यवर्ती स्थान असते, कारण तिची रचना कुठल्या ना कुठल्या वृत्त अथवा छंदामध्ये केलेली असते. या वृत्त व छंदामुळे
आपसुकच त्या रचनेला नाद व लय प्राप्त होतात आणि काव्य निर्मिती होते. म्हणून छंद व वृत्त यांचे विशिष्ट असे नियम पाळून रचनेमध्ये गेयता, ताल व नाद निर्माण केले म्हणजे काव्य निर्मिती होते असं म्हणता येईल. परंतु त्याचं निश्चित असं स्वरूप सांगता येत नाही आणि त्याची निश्चित अशी व्याख्या सुद्धा करता येत नाही. पण काव्यात्मक अशा भाषिक व्यवहारातून शब्द या माध्यमाद्वारे अनुभवांचे प्रकटीकरण करत असताना रचलेली अर्थपूर्ण संघटना म्हणजे कविता, असं आपल्याला कवितेची एक सर्वसमावेशक व्याख्या करता येऊ शकते. कवितेमध्ये मानवाचे जीवनविषयक चिंतन, प्रतिमा, रूपक, नाद, लय इत्यादी घटकांच्या आधारे कथन, वर्तन, निवेदन, विचार, चिंतन, भाष्य यांच्या माध्यमातून संगत, विसंगत, तार्किक, अतार्किक पद्धतीने होत असते. म्हणून कविता तुमच्या लक्षात आलं असेल की एक अत्यंत व्यामिश्र असा साहित्य प्रकार आहे. त्याची एकच एक व्याख्या आपल्याला करता येणं शक्य नाही. पण अखेरीस एक गोष्ट मात्र चिरंतन आहे, ती म्हणजे की विशिष्ट शब्द लिहिणारा कवी, त्यानं लिहिलेले ते विशिष्ट शब्द आणि ते शब्द वाचणारा वाचक असे 3 घटक असल्याशिवाय काव्य व्यवहार घडू शकत नाही.